मंचावर उपस्थित माननीय अली अनवर अन्सारी जी, जे आपल्याकरता आज खास बिहारवरून आले आहेत महाराष्ट्रात. अर्थातच मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमशुद्दीन तांबोळीजी, आजची आपली खरी स्टार वसीमा आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सर्वच इथे जे उपस्थित आहेत, अप्रतिम जी आपलं अँकरिंग करते ती फारा, आणि आपण सर्व माझ्या समोर जे उपस्थित आहात ते अत्यंत जाणकार हुशार असे पुण्याचे आणि काही पुण्याबाहेरचे सुद्धा लोक, सर्वांना माझा खूप खूप प्रेमाचा आदराचा नमस्कार. सलाम वालेकुम. आजचा दिवस गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि उद्यापासून रमजानचा पवित्र महिना सुरू होणार आहे, तो जे लोक पाळणार असतील त्यांच्याकरताही माझ्या खूप खूप शुभेच्छा. हा देश असा आहे की एक दिवस गुढीपाडवा आणि एक दिवस रमजान आणि एक दिवस दुसरं काहीतरी आणि असं चालूच असतं. पण माझ्याकरता आजचा दिवस हा एका खास सोहळ्याकरता राखून ठेवल्यासारखा दिवस मला वाटतोय. कारण आज आपण सगळेजण एका अशा व्यक्तीचं स्वप्न 53व्या वर्षी साकार झालेलं, ते आपल्या समोर दिसतंय, त्याचं काम जे आपल्या समोर दिसतंय ते कुठेतरी आपण आज ते सेलिब्रेट करायला आपण आज सगळेजण इथे जे जमलो आहेत, अशा ह्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ह्या 53व्या वर्धापनाच्या दिवशी मी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सर्वात पहिलं तर तुम्हा सर्वांचं करू इच्छिते की एवढी मोठी वाटचाल करून आज आपण इथे आलेलो आहोत. 1966-67चा काळ आणि एक मुस्लिम युवक त्या काळामध्ये, देशाला नवं स्वातंत्र्य मिळालेलं असताना केवळ 6-7 महिलांचा, तलाक पीडित महिलांचा मोर्चा काढतो विधान भवनावरती आणि त्यांच्या त्या समस्यांकरता आवाज देतो, आवाज उठवतो. आणि फक्त त्याच समस्यांकरता नाही तर त्या समाजातील अनेक अशा समस्यांकरता की ज्या कुठेतरी अनटच्ड राहिलेल्या आहेत त्याच्याकरता आवाज उठवतो. आणि तेव्हा ते सगळे मुद्दे मांडतो की जे आजही इतक्या वर्षांनंतर तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि दुर्दैवाने ते अजिबात कालबाह्य न होता कदाचित आज जास्त काळाला समर्पण आहेत, काळाला समर्पक असे आहेत. आणि आज आपल्याला त्या सर्व मुद्द्यांवरती जास्त एकाग्रतेने, जास्त लक्ष देऊन काम करावं लागेल, असे ते सगळे मुद्दे होते. हमीदभाई ह्यांच्याबद्दल मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं, जेव्हा मला त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल कळलं, तेव्हा एक दैदिप्यमान असं एक व्यक्तिमत्व समोर आल्यासारखं एक फिलिंग आलं. आणि अजूनही मी त्यांच्याबद्दल समजते आहे, खरं तर अजूनही वाचन त्यांच्याबाबत चालू आहे. पण मला असं वाटतं की खासियत त्याच्यात सगळ्यात पहिलं मला जे वाक्य अतिशय सुंदर आणि समर्पक त्यांचं वाटलं ते म्हणजे, माझी ओळख ही सर्वप्रथम एक माणूस, नंतर एक भारतीय आणि नंतर एक मुसलमान अशीच नेहमी असावी. हे वाक्य जे आहे ते इतकं मनाला, म्हणजे मला असं वाटतच नाही की जो खराखुरा भारतीय आहे, जो खराखुरा खरं तर भारतीयापेक्षाही मानवतेत विश्वास ठेवणारा मानव आज उरलेला आहे, त्या व्यक्तीला हे कुठल्याही तो धर्माचा, कुठल्याही प्रांताचा, कुठल्याही भाषेचा असेल तरी हे वाक्यच त्यांचं जे आहे ते एक प्रकारचं ओळख त्यांच्याबरोबर, त्यांच्या पर्सनॅलिटीबरोबर आणि त्यांच्या अतिशय कमी आयुष्य काळात मिळालेल्या त्यांच्या जे त्यांचं दैदिप्यमान कार्य आहे त्याच्याशी ओळख करण्याकरता मला वाटतं तेच खरं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. आणि का नसावं? कारण महाराष्ट्रात शेवटी त्यांचा जन्म झाला. एक असा महाराष्ट्र, आपला एक असा प्रदेश ज्याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये महा हे फक्त ओघाओघाने आलेलं नाही, तर त्याच्यामध्ये जी आपल्याकडे मोठी मोठी नररत्न झाली, ज्यांनी आपल्या ह्या प्रदेशाला सर्व वैचारिक, सांस्कृतिक, सर्व आध्यात्मिक या लेवलवरती महाराष्ट्राला महान बनवलं. नेहमी पूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने कुठेतरी एक प्रकारचं नेतृत्व केलं ह्या सगळ्या गोष्टींकरता. त्या एका मातीमध्ये, ज्या मातीमध्ये दुधात अगदी शर्करा जशी विरघळून जावी तसे महाराष्ट्रातले मुसलमान आणि हिंदू एकमेकांमध्ये विरघळून गेलेले आपण पिढ्यानुपिढ्या, शतकानुशतकं बघितलेलं आहे. आणि मजा म्हणजे एक आपल्या मंडळाचं किंवा आपण जी संस्था स्थापन केली त्याचं नावच मुळात इतकं समर्पक की मुस्लिम सत्यशोधक मंडळ, ह्याच्यापेक्षा मला वाटतं की जास्त समर्पक नावच असू शकत नाही. कारण एकतर सत्यशोधक ह्या शब्दामध्येच
द ग्रेट महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर काम करणारे अर्थातच फातिमा बी शेख, ह्या सर्व लोक म्हणजे ज्यांची नावं सुद्धा घेताना आजही हातावरती अक्षरशः शहारा येतो अंगावरती, अशी लोक, अशी त्यांची कामं आणि त्याच सत्यशोधक वृत्तीने, त्या नजरेने आपल्या समाजाला पुढे नेण्याची गरज, पुढे नेण्याची खमक आणि पुढे नेण्याचा अत्यंत विचारी वृत्ती आणि ती सगळी ती एका वाक्यामध्ये आणि त्या शब्दांमध्ये मला वाटतं त्या हमीदबाईंच्या ते कुठेतरी परावर्तित होत होतं. आणि आपला हा महाराष्ट्र ज्याच्यामध्ये मुळात जे जे एक संतांची जी परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे, मग ते संत तुकोबा असतील, ज्यांनी साध्या सिंपल शब्दामध्ये तेव्हाच आपल्याला सांगून ठेवलं की जे का रंजिले गांजिले त्यासी म्हणे जो आपुले, तोच माणूसो तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ह्याच्या व्यतिरिक्त त्याच तुकोबांनी पुढे जाऊन सांगितलं की अशा सर्व लोकांपासून सावधान राहा की जे कर्मकांडांकडे तुम्हाला घेऊन जातील. त्यांनी आपल्याला योगाचा, कर्मभक्तीचा मार्ग दाखवला आणि त्यानंतर काही काळाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या सगळ्यांना पुढे नेण्याकरता साने गुरुजींचं सिंपल साधं तत्वज्ञान आलं की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. माझ्याकरता तर ह्या सगळ्या संकल्पना अत्यंत सिंपल आहेत. मला असं वाटतं की मुळातच धर्म हा माणसाकरता, माणसाला नीट जगायचा दृष्टिकोन देण्याकरता जन्माला आला असावा. जो कुठलाही धर्म दुनियेतला असेल तो तसाच आला असणार आणि तसाच म्हणजे या पृथ्वी तलावर आला असेल. कारण मुळातच माणूस प्राणी आणि इतर प्राणी ह्यांच्यामध्ये माझ्याकरता एक अत्यंत महत्त्वाचा, म्हणजे आपण सगळेच त्याच्याशी सहमत असू, एक मोठा जो फरक आहे तो हा आहे की माणसाला देवाने सत्सद विवेक बुद्धी दिली आहे. ही सत्सद विवेक बुद्धी, हा जो विवेक आहे जो माणसाला दिलाय, तो मला असं वाटत नाही की कुठलाच धर्म या पृथ्वी तलावरचा हे सांगतो की त्या विवेकाला सोडून वागा, की त्या माणुसकीला सोडून वागा. त्याला घेऊन आपल्या बरोबरच्याला, ज्याला ते शक्य नाही, मग ती स्त्री असो, पुरुष असो, कुठल्याही धर्माची असो, कुठल्याही जातीची असो, प्रदेशाची असो आणि भाषेची असो, त्यांना बरोबर घेऊन चला. आणि ह्या सगळ्यामध्ये हे सगळं करत असताना आज हे आपल्याला सगळं बोलावं लागतंय, हेच थोडीशी दुर्दैवाची गोष्ट आहे. आज जर हमीदबाई असते तर त्यांना आनंदही खूप झाला असता आणि कदाचित आश्चर्यही वाटलं असतं की एवढी दशकं उलटून गेल्यानंतरही आपल्याला कुठेतरी आज परत एकदा भक्कम पाय रोवून या गोष्टीची एकमेकांना आठवण करून द्यावी लागते की आपल्यालाच एकमेकांकरता उभं राहायचंय. कारण माझी अशी खात्री आहे की जेव्हा ह्या समाजामध्ये, देशामध्ये वेगळ्या वेगळ्या स्तरांवरती वेगळ्या वेगळ्या गोष्टी चालू असतात, त्याचं राजकीयकरण चालू असतं, तेव्हा समाजाला पुढे नेणारी लोक ही हमीद दलवाईंसारखी असतात. ती त्यांना आपल्याला सगळ्यांना रस्ता दाखवतात, ती आपल्याला सगळ्यांना आठवण करून देतात की नाही, ह्या सगळ्याला तुम्ही बळी पडू नका, तुम्ही तुमचे मार्ग राखा. जर ते इतर लोक जर राजकारणातली, कारण राजकारणापेक्षा समाजकारण हे खूप व्यापक आणि मोठं आहे. कारण राजकारण चालू राहतं, सत्ता येतात, सत्तातली लोक येतात, ती दुसरी होतात, पण समाज हा पुढे गेला पाहिजे. आणि हा समाज जेव्हा पुढे जात असतो तेव्हा तो हा समाज जातो किंवा तो समाज जातो, या समाजाचं चांगलं वाढावं किंवा हा असं नसतं. मुळात समाज हा एकत्रितच पुढे जावा लागतो आणि तो एकत्रित पुढे जाण्याकरता एकमेकांचा हात गच्च धरून एकमेकांना पुढे घेऊन जावं लागतं आणि ते जाण्याची आणि ते परत एकमेकांना आठवण करून द्यायची आज ही वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. आणि खरं सांगायचं तर मी बहुतांशी ठिकाणी जाते तेव्हा काय बोलायचं असं फारसं ठरवून जात नाही, पण मला आज इथे येऊन बोलताना एक प्रकारचं खूप आनंद होतोय की एका अशा घरातनं मी आले की जिथे मला एक मुलगी असूनही अतिशय बरोबरीचे मला वागणूक मिळाली, मला असं बालपण मिळालं, मला सर्व संध्या मिळाल्या, शिक्षण मिळालं. आणि त्यामुळे मी आज इथे आहे. आणि त्यामुळे मला माझी ही जबाबदारी वाटते, ही माझी सामाजिक बांधिलकी वाटते, सामाजिक कृतज्ञता वाटते की ज्या लोकांनी मला बनवलं, अत्यंत साध्या सुध्या मिडल क्लास घरातनं येऊन ज्या मिडल क्लास मधल्या मुलीला एवढ्या मोठं स्टार बनवलं, एवढे सर्व खूप मोठं आयुष्य दिलं, खूप मोठे स्टारडम दिलं,
त्या लोकांकरता मी जेवढं काही करू शकते तेवढं कमी आहे. त्यामुळे आज मला तुम्ही इथे बोलवून मी तुमचे आभार मानू इच्छिते डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी आणि तुम्हा सर्वांचेच, की आज मला इथे बोलून तुम्हा सगळ्यांच्या समोर हे मनोगत माझं व्यक्त करता आलं आणि तुमच्या थ्रू इतर अनेक महाराष्ट्राच्या लोकांकडे ते पोहोचेल अशी मी आशा करते. कारण माझ्या मते मला यत्किंचित याचा म्हणजे माझा अगदी विश्वास आहे की शिक्षणाचा दुसरा शब्द स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य कुठल्याही प्रकारचं जर माणसाला आयुष्यात हवं असेल तर शिक्षण हे सर्वात वरचं आहे आणि ते सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ही गोष्ट जितकी आपण लोकांपर्यंत पोहोचवू आणि त्यातूनही दुर्दैवाची ही गोष्ट आहे की तितकंसं शिक्षण कदाचित अजूनही मुस्लिम समाजामधल्या मुलांनाही कदाचित नसेल मिळत. पण त्याकरता त्याच्यामध्ये सतत त्याच्यावरती कार्यरत राहणं, सतत त्या समाजाला या गोष्टीची जाणीव करून देणं की असे लोक आहेत या समाजात, अशा संस्था आहेत की जे तुम्हाला पुढे घेऊन जायला कार्यरत आहे, पण तुम्ही पुढे या आणि तुम्ही तुमच्या गोष्टी करा. कारण का जे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, जे हमीदभाई दलवाईंनी केलं, ज्योतिबा फुलेंनी आपल्याला करायला प्रवृत्त पाडलं, त्याच्यामध्ये कुठेतरी सावित्रीबाई फुले हे करता करता त्यांचा शेवटी प्राण या पुण्यामध्ये प्लेगच्या साथीत गेला. ह्या सगळ्यांनी जी कामं करून ठेवली आहे ती आता आपल्या सगळ्यांना परत एकदा ह्याच मातीत पाय रोवून त्याच्यापेक्षाही जोमाने करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मी आजच्या तरुण पिढीला आव्हान करेन हे की त्यांनी पुढे यावं आणि त्यांनी ज्या परिस्थितीत ज्या पद्धतीत त्यांना जमेल त्या पद्धतीने ह्या समाजाकरता काम करावं, आपल्या समाजाकरता काम करावं. कुठलाही धर्म, जात वगैरे 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 हे सगळं महत्त्वाचं आहेच आणि प्रत्येक धर्मामध्ये कुठेतरी जी एक कट्टरता, कुठेतरी धर्मांधपणा जो असतो त्याच्या पुढे जाऊन आजकाल आत्ताच अन्सारीजींनी सांगितल्याप्रमाणे धर्म, सेक्युलर वगैरे शब्दच बोलायला लोक घाबरतात. कारण काय माहिती कोणाच्या तोंडी काहीतरी शब्द मुद्दाम काहीतरी कोणाचे तरी शब्द वाकडे तिकडे करून त्याचा विचित्र काहीतरी विपर्यास करून कदाचित त्या व्यक्तीच्या नावावरती कधी कधी ते काहीतरी भाष्य केलं त्यांनी असं सांगितलं जातं. पण ह्या सगळ्यापासून घाबरून मागे जाणाऱ्यातला महाराष्ट्र नाही आणि महाराष्ट्राचं जे महाराष्ट्रत्व आहे, जो महाराष्ट्र धर्म आहे तो आपल्याला सगळ्यांना पाळला पाहिजे. आणि तो धर्म आपल्याला हे शिकवतो जे मी मगाशी म्हटलं, जे आपल्याला तुकोबांनी शिकवलं की जे का रंजिले गांजिले त्यासी म्हणे जो आपुले. तर त्या सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊया आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्यामुळे आजच्या काळामध्ये जेव्हा सर्व गोष्टी प्रचंड असहिष्णुता पसरलेली आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असतानाही आपला मार्ग आपल्याला समोर काढला पाहिजे. तो मार्ग आणि तो फोकस आपल्याला समोर आपल्या ठेवून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. मला आनंद आहे याचा की इतक्या अतिशय जितकी कठीण परिस्थिती हमीदभाई दलवाई यांनी त्यावेळी पाहिली असेल, दुर्दैवाने कदाचित तितकीच नसेल तरी त्यात तशाच प्रकारची कठीण परिस्थिती आजही मला पूर्ण खात्री आहे की मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांना त्याच्यातनं जावं लागत असेल. पण तरी पण त्याच्यातही ते काम करतायत. त्यामुळे तुमच्या सगळ्या यंग जी सगळी जनरेशन आहे त्यांनाही स्पेशल धन्यवाद. आणि मला असं वाटतं हे जी सगळी कार्य आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता जे काही माझं थोडं मोठं योगदान ह्याच्यामध्ये मी देऊ शकते ते मी देऊ शकते. ह्याचाच मला खरं तर आनंद आहे की मी आज तुमच्या सगळ्यांमध्ये उभं राहून मला तुम्ही 2 शब्द माझे बोलायला देताय आणि माझे मनोगत तुम्ही तुमच्यातली एक व्यक्ती म्हणून ऐकून घेताय. कारण का मी परत म्हणते की राजकारणाच्या दुनियेत असतं, जागेवर असतं, पण समाजकारण त्याच्यापेक्षा खूप मोठं असतं आणि ते समाजकारण पुढे नेणाऱ्या, त्या समाजाला पुढे नेणाऱ्या गोष्टी लोक आणि गोष्टी आणि त्यांची कार्य ही शेवटी देश घडवतात आणि ते समाज घडवतात आणि तेच नेहमी लक्षात राहतात. त्यामुळे आपण आपलं जे काही त्याच्यातलं कार्य आहे ते करायचं. आज हा दिवसाचा, हा सोहळ्याचा माझ्या मते माझ्याकरता त्याची स्पेशल त्याची व्हॅल्यू ही आहे की त्याच्यात आज मी इथे सहभागी झाले आणि तुम्हा सर्वांचं योगदान त्याची पोचपावती देत असताना त्या लोकांपर्यंत पोहोचू इच्छिते की ज्यांनी पुढे यावं आणि आपल्या वतीने आपल्या परीने जे काही इतरांकरता करू शकतो त्यांना खेचून त्यांना आपल्या बरोबर घेऊन एका
एका पुरोगामी आणि सुंदर समाजाकडे या महाराष्ट्राला न्यायचा वेळ आहे आणि तो आत्ताच आहे आणि त्याच्याकरता आपण कामं करूया. आणि आज परत एकदा मला इथे बोलावलं, माझं मनोगत तुमच्या समोर ठेवायची मला संधी मिळाली, त्याच्याकरता खूप खूप आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांना याच्याकरता खूप खूप शुभेच्छा. याकरता काहीही माझी जेव्हा जेव्हा जरूरत लागेल तेव्हा मला कधीही बोलवा. बॅनर्जी नमस्कार. आणि मला इनफॅक्ट आठवलं एक सुंदर वाक्य हमीदभाईंचं कुठेतरी मी वाचलं त्यांच्या मला वाटतं फिल्ममध्ये त्या डॉक्युमेंटरीत, की त्यांना विचारलेलं की तुम्ही मराठीमध्ये का काम करता जास्त करून, की म्हणजे कदाचित उर्दूमध्ये का नहीं करत, असं त्याचा ऐसा शायद उसका. तो उन्होंने बहुत खूबसूरत जवाब दिया, क्योंकि महाराष्ट्र का 90% जो मुसलमान हैं वो जितनी अच्छी मराठी समजता है उतनी अच्छी उर्दू. आणि मग त्यांनी त्या उर्दूचं हिंदीच्या 2-3 वाक्य मध्ये दाखवलं की त्यांचं हिंदी मुळात कसं असतं. आणि मी तर कोकणातली आहे, जिथे परत एकदा म्हणजे सांगताही येणार नाही की कोण व्यक्ती कुठल्या धर्माचा काय कसला आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या महाराष्ट्राला परत एकदा म्हटल्याप्रमाणे त्याच प्रगतीच्या उन्नतीच्या मार्गावर घेऊन जाण्याचा आज दिवस आहे. त्या सोहळ्याचा आज एक आठवणी करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ते करण्याचं आपलं काम करूया ह्याच्यामध्ये. हे एवढंच आपल्या सगळ्यांची एक शेअर करून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.